नमस्कार. आज आपण एक नवीन फ्रेश चांगला आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचा चॅप्टर रेशो प्रपोर्शन स्टार्ट करतोय. विद्यार्थी मित्रांनो, रेशो प्रपोर्शन तुम्हाला जर एकदा परफेक्ट आलं तर पार्टनरशिपचे क्वेश्चन्स एकदम आरामशीर सॉल्व्ह होतील. तसंच मिक्सचर एलिगेशनचे क्वेश्चन्स हे देखील रेशो प्रपोर्शनवर थोड्या बहुत प्रमाणात थोडं जास्त प्रमाणात देखील म्हणता येईल डिपेंड आहे. तसंच डेटा इंटरप्रिटेशन सारख्या चॅप्टर मध्ये रेशोची देखील गरज पडते. या व्यतिरिक्त एजेसचे क्वेश्चन्स असतील त्यामध्ये देखील रेशो आणि प्रपोर्शनचा मोठा वाटा आहे. तर मग आपण पहिल्यांदा रेशो प्रपोर्शनच्या स्टार्ट करण्याच्या आधी काही कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. कन्सेप्ट पहिले बेसिक क्लिअर करणार. बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर यावर बेस मी प्रॅक्टिस करून घेणार. बिलकुल प्रत्येक क्वेश्चन सोडू नका, प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा. एक एक क्वेश्चन तुम्ही देखील ट्राय करायचा आहे, मग एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. पण कन्सेप्ट क्लिअर एकदा जर नसतील तर पुढे त्रास होईल. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम सिरियसली बघायचे आहेत आणि नोट्स काढत चला. चलो लेट स्टार्ट रेशो अँड प्रपोर्शन. आता प्रश्न पडतो की सर रेशो म्हणजे एक्झॅक्टली काय? रेशो हा शब्द तुम्ही भरपूर वेळेस ऐकला असेल, राईट? रेशो याला आपण काय म्हणतो एकदम बेसिक पासून सांगतोय. तुम्ही बघितलं असेल ऍव्हरेज शिकत असताना मी एक सांगितलं होतं, ऍव्हरेज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं, समान वाटण्या करायचं. रेशो म्हणजे काय? रेशो म्हणजे हा सांगतो की वाटण्या कोणत्या प्रमाणात करण्यात आलेला आहे, डिस्ट्रीब्युशन कोणत्या वे मध्ये करण्यात आलेलं आहे, त्यालाच आपण रेशो असा शब्द सांगू शकतो. जसं मी जर असं म्हटलं ए आणि बी हे दोन लहान मुलं आहेत आणि माझ्याकडे टोटल 25 चॉकलेट आहे मित्रांनो, आणि मी ए ला 3 चॉकलेट देतो आणि त्यामागे बी ला 2 चॉकलेट देतो, कारण की ए हा बी पेक्षा मोठा मुलगा आहे. पुन्हा मी काय केलं, ए ला 3 चॉकलेट दिले, बी ला 2, ए ला 3, बी ला 2. मी असं कुठपर्यंत करत गेलो जोपर्यंत सर्व चॉकलेट संपत नाही. आता जर इथे विचार केला, या इथं जर ऑब्झर्व केलं, ए ला मी 3 3 3 म्हणजे टोटल 9 चॉकलेट दिले. अजून मी असं करू शकतो, बी ला 2 2 2 6 चॉकलेट दिले. पण अजून 25 झाले का? नाही झाले. मग 25 होण्यासाठी अजून बाकी आहे. मग 25 चॉकलेट अजून संपलेले नाहीये. 25 संपेपर्यंत करायचंय. पुन्हा इथं 3, इथे 2, इथं 3 आणि इथे 2. बघा बरं, हे तर आपल्याला ए ला 15 चॉकलेट आणि बी ला मिळणार 10 चॉकलेट. अशा पद्धतीनं 25 चॉकलेटचं मी काय केलंय मित्रांनो, डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. मग आता काय झालेलं आहे, इथं जर बघितलं, प्रत्येक 3 चॉकलेट मागे ए च्या प्रत्येक 3 चॉकलेट मागे बी ला 2 चॉकलेट मिळत आहेत. याचाच अर्थ ए आणि बी यांना 3:2 3:2 या रेशो मध्ये काय झालेलं आहे, वाटण्या करण्यात आलं, किंवा या रेशो मध्ये त्यांच्याकडे चॉकलेट असतील. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, 15 ही संख्या ही 3च्या पाड्यामध्ये येते आणि 10 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येते. बघा, 3 1 3 3 2 7 8 9 3 12 3 5 15 आणि 2 5 10 अशा पद्धतीनं 3 2 3 2 3 2 असं आपण वाटण्या करत आलो आणि यालाच म्हणायचं रेशो. ओके. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर इथं आम्हाला जर डायरेक्टली असं म्हटलं असतं टोटल चॉकलेट आहे, याच्यावरून रेशो काढता येईल का? हो, याबद्दल पण आपण व्यवस्थित डिस्कस करूया. पहिल्यांदा रेशोची बेसिक पासून थीम समजून घेऊया, कन्सेप्ट क्लिअर करूया. तर आता आम्हाला लक्षात आलं, रेशो म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून कोणत्या प्रमाणात वाटण्या करण्यात आल्या हे सांगणारी गोष्ट किंवा संख्या म्हणजेच रेशो आहे. आता रेशो आपण कसा डिनोट करतो पहिले ते बघूया. रेशो दाखवत असताना आपण याला x:y यालाच आपण x/y असं देखील लिहू शकतो. म्हणजेच जर तुम्हाला असा एखादा रेशो दिला 3:5, यालाच लिहिताना तुम्ही 3/5 असं देखील लिहू शकता. अजून एक प्रश्न असा येतो की सर हे 2 रेशो आहेत, 3-3 रेशो असतील तर काय प्रॉब्लेम नाही. 3-3 रेशो असतील तर आपण लिहायचं A:B:C, मराठीमध्ये A ला B, B ला C, याला तुम्ही 1:2:3 अशा प्रकारे लिहू शकता. मग याचा अर्थ होणार A च्या 1 गोष्टी मागे B ची 2 गोष्ट आहे, B च्या 2 मागे C ची
प्रत्येक याच्या एक याच्या दोन मागे सी ची 3 आहे. कळालं? सांगायचं तात्पर्य, ए ला जर ए चॉकलेट मिळत असेल, बी ला 2 आणि सी ला 3 चॉकलेट मिळणार. अशा प्रकारे आपल्याला इथे लक्षात येतं की डिस्ट्रीब्युशन कोणत्या वे मध्ये आहे. नेहमी चॉकलेटच असेल असे नाहीये, वेगवेगळ्या वस्तू असू शकतात. इथे इन्कम असू शकेल, इथे एक्सपेंडिचर असू शकते, इथं एज असू शकेल, इथे भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. हे समजलंय सर्वांना? मग आता प्रश्न असा पडतो की रेशो कसा शोधायचा. आम्हाला डायरेक्ट जर संख्या दिली तर रेशो कसा शोधायचा. जसं ए आणि बी, जर मी असं म्हटलं ए चं एज 25 इयर्स आहे, बी चं एज 20 इयर्स आहे. मग आता हे कोणत्या रेशो मध्ये यांचं एज असणार आहे. आता काय करायचं, दोन्हीही संख्येला भाग जाणारी संख्येने सारख्या संख्येने भाग द्या. याला 5 ने भाग जातो, 5 5 25, हे तर 5 चोक 20. आता पुढे एक सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही, त्यामुळे ए आणि बी यांचा रेशो 5:4 आहे असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ए आणि बी चा रेशो 5:4 यामध्ये आहे. कळालं मित्रांनो? अशा पद्धतीने रेशो काढता येतं. आणि रेशो काढण्यासाठी सारख्या नंबरने डिव्हिजन केलं तरी चालेल. अजून एक एक्झाम्पल बघूया. मी म्हटलं 100 आणि 120 याचा रेशो काय काढता येईल. दोघाला 10 ने भाग जातो, हे तर 10, हे तर 12. पुन्हा या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातोय, हे तर 5 आणि इकडे येत आहे 6. म्हणजे यांचं जे काही असणार आहे 5:6 या रेशो मध्ये त्यांच्या एज असेल किंवा डिस्ट्रीब्युशन असेल या प्रकार असेल, तर या दोघांचा रेशो आहे 5:6. इज दॅट क्लिअर? रेशो फाइंड करणं काहीच अवघड नाहीये. आता थोडस अजून मायक्रो लेवलला स्टेप बाय स्टेप जाऊ. तुम्हाला लक्षात आलं रेशो कसा फाइंड करायचा आहे. अजून मायक्रो लेवलला जर जायचं असेल, सर आता यांचा रेशो 5:6 होता. मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं, हा येतो 10, याला येणार 12. याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर हे 50 येणार, हे 60 येणार. दोघाला 15 ने मल्टिप्लाय केल्यावर 15 5 75, 15 सक 90. आता या सर्वच्या सर्व संख्या वेगवेगळ्या आहेत. हो, या सर्व संख्या वेगवेगळ्या आहेत. जरी तुम्हाला दिसत असताना सर्व संख्या वेगवेगळ्या दिसत असतील, पण मित्रांनो या सर्व संख्यांचा रेशो हा सारखाच आहे. या सर्व संख्यांचा रेशो कसा आहे? सेम आहे. आता बघा कसा सेम आहे. या दोघाला 2 ने भाग द्या, उत्तर येतो 5:6. दोघाला 10 ने भाग द्या 5:6, 15 ने भाग द्या 5:6. ओके, रेशो बदललाय का? नाही बदलल्या. व्हॅल्यूज बदलल्या असतील, परंतु रेशो मात्र सेम आहे. रेशो कसा आहे मित्रांनो? सेम आहे. मग याच्यावरून आम्ही असं कंक्लुजन काढू शकतो का? हो सर, आम्ही असं कंक्लुजन काढू शकतो का 2:3 यांचा जो रेशो आहे हा 6:9 यांचा रेशो एवढाच असणार आहे. यस, ऍब्सोल्युटली. 2:3 ला तुम्ही 6:9 म्हणू शकता. कसं? याला म्हणतात 2:3 इज इक्वल टू 6/9. दोघाला 3 ने भाग द्या, 3 2 6, 3 3 9. मतलब तुम घूम फिर के उधर ही रहे मियां. समझ रहे हो? समझ रहे हो? तो यही तो बहुत इंपॉर्टंट चीज है बच्चा. तर आता या मला लक्षात आलं रेशो मध्ये कसं असतं. दिलेल्या संख्येला, आता मी याच्यावर एक कंक्लुजन काढतो, तुम्हाला मान्य आहे का सांगा. आणि हे कंक्लुजन डोक्यात फिट करून घ्या. याचा पावलोपावली उपयोग असणार आहे रेशो मध्ये. मग मी याच्यावरून असं म्हणू शकतो का, या दिलेल्या संख्येला जर मी 3 ने गुणलं, मला भेटताय 3 2 6 आणि 3 3 9. या दिलेल्या संख्यांना मी 3 ने भाग दिला तर मला भेटताय 2 आणि इकडे भेटताय 3. इसका मतलब मैं ये कह सकता हूं क्या, दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय किंवा सारख्या नंबरने डिवाइड केलं, रेशो बदलत नाही. ऐ पिल्लू, काय म्हटलं मी? दिलेल्या नंबरला, दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय किंवा सारख्या नंबरने डिवाइड केलं, रेशो बदलत नाही. चला नोट्स लिहून घ्या सर्वांनी. चला लिहून घ्या. पहिला गुरुमंत्र लिहून घ्या माझा. काय म्हटलं मी? दिलेल्या नंबरला सारख्या, दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर रेशो बदलत नाही. मग तुम्ही 1:2 ला 10 20 म्हणा, काय फरक नाही, रेशो सेम आहे. यानंतर तुम्ही या 1:2 ला 7:14 म्हणा, याला तुम्ही 15 30 म्हणा बाळा, याला तुम्ही 45 90 म्हटलं तरी चालेल. अरे याला तुम्ही 1000 2000 म्हटलं तरी चालेल. या सगळ्यांचा रेशो कसा आहे? कसा आहे? कसा आहे बच्चा? सेम आहे.
क्लिअर? मी काय केलं, याला 10 ने मल्टिप्लाय केलं, इकडे 7 ने, इकडे 15 ने, नंतर 45, नंतर 1000 ने मल्टिप्लाय केलं. सारख्या नंबरने मल्टिप्लाय केलंय ना दोन्हीकडे, त्यामुळे रेशो बदलत नाही. काय म्हटलं सांगा 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 पटकन? दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं, रेशो बदलत नाही. मग हे 2 असो की 3 असो काही फरक पडत नाही. 3 जरी रेशो असले तरी डोंट वरी. काय म्हटलं मी? डोंट वरी. आणि ही सिंपल गोष्ट आहे, पण याचा खूप जास्त उपयोग आहे. सिंपल गोष्ट आहे, दिलेल्या रेशोला मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, काही फरक पडत नाही. सिंपल आहे, पण याचा उपयोग एवढा मोठा आहे. पुढे कळेल तुम्हाला, थांबा. आता जर मी असं म्हटलं 2, 3, 4 हा यांचा रेशो आहे. आता यालाच मी म्हटलं 4, 6, 8, यालाच मी म्हटलं 20, 30, 40, काय फरक पडणार? कत्ताही नाही, कुछ भी फरक नाही पडेगा. रिझन, कारण की मी यांना सारख्या नंबरने मल्टिप्लाय केलं, याची डबल डबल डबल, याची 10 पट 10 पट 10 पट. क्लिअर गाईज? तुम्ही करून बघा. याला 10 ने डिवाइड केला, वरतीच पोचताय यार तुम्ही. याला 2 ने डिवाइड करा, इथंच पोचताय तुम्ही. काय फरक नाही, काय फरक नाही. चला तर मग ही गोष्ट आम्हाला लक्षात आली. दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय डिवाइड केलं, रेशो बदलत नाही. आता याचा यूज कसा आहे समजून घ्या. सबके सब समज लेने का बच्चा. याचा उपयोग कसा आहे समजून घ्यायचं बरं का. बघ आता नंबर 1, कन्सेप्ट नंबर 1. कन्सेप्ट नंबर 1 चला समजून घ्या. मी जी कन्सेप्ट नंबर 1 तुला शिकवतोय, मी सांगितलेल्या या गोष्टीचा खूप जास्त उपयोग आहे. कसं बघा, A:B या दोघांचा रेशो आहे 5:4. B:C या दोघांचा रेशो आहे 4:7. आता जर तुम्हाला विचारलं असेल A:B:C तर याची व्हॅल्यू काय असेल? बरोबर. आता तुम्ही इथे म्हणणार की सर A:B B:C आम्हाला असे 2 वेगवेगळे रेशो दिले, पण आम्हाला तिघांचं कंबाईन विचारलं, अब क्या किया जाए? या टाईपचा जर आला, एक लक्षात घ्या, मध्यस्थी सेम असला पाहिजे. मध्यस्थी तुम्हाला माहितीये, मुलीकडचा आणि मुलाकडचा यांना जोडणारा एक मध्यस्थी असतो जो सारखाच असतो. मग आता जर बघितलं, ए ही मुलगी म्हणा, सी हा मुलगा म्हणा, मुलगा सीच असतो असं. तर आता जर बघितलं, या दोघांमध्ये मध्यस्थी कोण आहे बच्चा? बी आहे. मग बी कसा पाहिजे आपल्याला? सेम पाहिजे. बी जर सेम करून घ्यायचा असेल, अरे बी तर सेमच आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट याचा रेशो काढू शकता 5:4:7. जर ए आणि सी चा रेशो जर विचारला तो डायरेक्टली सांगता येतो 5:7. समजलं का रे बाळा? चल बोल लवकर पिल्लू. अवघड वाटलं हे? बिल्कुल नहीं, बहुत आसान है. प्यार से देखो, बस समझते चलो और लेक्चर को एंजॉय करते चलो. सिरियसली लेक्चर नहीं करना है, मजा नहीं आएगा ना. ठीक आहे, अजून एक सांगतो बघा. आता इथे तुम्हाला एक प्रश्न पडेल की सर इथं मध्यस्थी ऑलरेडी तुम्ही सेम दिला आम्हाला. जर मध्यस्थी सेम नसता तर आम्ही कोणाकडे पाहायचं असतं? बरोबर आहे. इथे मध्यस्थी आम्हाला सेम दिलेला आहे, पण मध्यस्थी जर सेम नसेल तर आम्ही काय करायचं सांगतो. रुको. आता जर मध्यस्थी सेम नसेल ना, मी सांगतो ते पहा. आता जर मी असं म्हटलं तुम्हाला A:B याचा रेशो मी दिला 5:4, B:C यांचा रेशो मला दिला 2:3, देन फाइंड A:B:C किंवा A आणि C यांचा रेशो. ओके गाईज? बरं, मी काय बोललो होतो? या टाईपचा आला तर मध्यस्थी सेम पाहिजे, त्याशिवाय आपण रेशो सगळ्यांचा मिक्स करू शकतच नाही. नो नेव्हर. मग मध्यस्थी जर सेम करायचं असेल तर मग आता इथं बी ची व्हॅल्यू काय दिसते आपल्याला बच्चू? बी ची व्हॅल्यू 4 दिसते. इथं बी ची व्हॅल्यू काय दिसते? 2 दिसते. बरं, मी मागं आत्ताच एक स्टेटमेंट दिलं होतं, या 2ला मला 4 करता येईल का रे? हो, या 2ला 4 करता येईल. जर मी या 2ला दुप्पट केली, म्हणजे याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 करता येईल. आणि दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर रेशो बदलत नाही, आताच केपी महाराजांनी सांगितलंय. मग मी असं म्हणू शकतो, याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं ना, हे मला काय भेटणार आहे? 2 दुने 4, 2 त्रिक 6. बघा, रेशो बदलणार नाही. बिंदास करा, तुझे हक्क है. मग आता जर बघितलं, इथे पण बघा, हा आहे 5:4. झालं का? अय्या, मध्यस्थी कसे झाले? सेम झाले. मग आता A:B:C चा रेशो तो 5:4:6. A आणि C चा रेशो येतो काय 5:6. इज दॅट क्लिअर? पहिली कन्सेप्ट लक्षात आली. दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं, रेशो बदलत नाही. मागच्या याच्या साईडली कन्सेप्टचा इतका छान उपयोग आहे, इतका सुंदर उपयोग आहे.
अजून याच्यावर एक एक्झाम्पल मी सांगणार, यानंतर ही गोष्ट कशी रिड्यूस करायची ते देखील सांगणार. ओके गाईज, पेशन्स ठेवा, फक्त पेशन्स ठेवा. आता बघा, जर मी असं म्हटलं A:B 7:3, B:C 5:6, फाइंड ABC, यांचा रेशो सेम करा. अब आप कहोगे की सर इथे 5 आहे, वरती B ची किंमत 3 आहे, मध्यस्थी सेम नाहीये, पर मध्यस्थी आम्हाला सेम करायचा आहे. सेम जर करायचा असेल, वरच्या इक्वेशनला म्हणजे वरच्या रेशोला 5 ने मल्टीप्लाई करा, खाली 3 ने मल्टीप्लाई करा. बोले तो इससे ऊपर और उससे नीचे. कारण काय, दोघांचा एलसीएम 15 येतो ना, दोघाला 15 करायचं तर याला 5 नाही, याला 3 नाही. कळालं? मग आता जर याला सॉल्व्ह केला, चला बोला 7×5 35, 5×3 15, 5×3 15, 6×3 18. झाले का मध्यस्थी सेम? यस. मग रेशो येणार 35:15:6. कळालं बाळांनो? अशा पद्धतीने आपण यांचा रेशो कसा करून घेतो बाळा? सेम करून घेतो. कसा करून घेतो आपण? सेम करून घेतो. कळालं असेल सर्वांना? तर हे खूप महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलं. मग आता मूळ मुद्दा असा उठतो, सर रेशो जर सेमच करायचा असेल तर आम्ही असं का करावं? याला वेळ लागतोय ना आम्हाला. थोडं अजून जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना, अजून एक गोष्ट जर व्यवस्थित ऑब्झर्व केली ना, मी याला असंही रिड्यूस करू शकतो. हेच कॅल्क्युलेशन 7:3 आहे, 5:6 आहे. याचं शॉर्ट फॉर्म करणार तर हेच आहे, पण थोडस वेगळ्या वे मध्ये. कसं बघा बरं, आता इथे 5 आहे, इथं 3 आहे, राईट. आता मला या दोघांना सेम करायचं असेल तर वरती मी 5 ने मल्टीप्लाय करणार, खाली 3 ने मल्टीप्लाय करणार. मग बेस्ट वे मी सांगतो ते करा. तुम्ही डायरेक्ट झिगझॅग केलं ना, म्हणजे पहिल्यांदा लिहून घ्यायचं A:B:C. या दोघांचा प्रोडक्ट करा. पहिल्या दोघांचा प्रोडक्ट काय, तो 7×5 35, तो देतो A. या दोघांचा प्रोडक्ट sin3 18, इथं मी 3 ने मल्टीप्लाय केल्यावर 18 येतं ना बाळा, माझी चूक झाली इथे. sin3 18 पाहिजे होतं. ओके. मग आता या दोघांचा गुणाकार करा, तो येतो sin3 18. आणि हे क्रॉस गुणाकार करा, तो असतो B चा, तो येतो 5×3 15. बघा 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 बघा, आलं का? जरा बरं वाटलं ना? हे जरा छान वाटलं ना? 2-4 एक्झाम्पल घेऊ म्हणजे जास्त बरं वाटेल. 2-4 एक्झाम्पल घेऊन टाकूया. कन्सेप्ट नंबर 1 खूप महत्वाची आहे. चला समजून घ्या. आता जर मी असं म्हटलं P:2Q यांचा रेशो 7:3, Q:2R यांचा रेशो 7:5. काय विचारलं? फाइंड P:2Q:2R तिघांचा रेशो. रेग्युलर मेथडने इथं Q ची किंमत 3 आहे, इथे 7 आहे, वरती 7 ने मल्टीप्लाय करा, खाली 3 ने मल्टीप्लाय करा. चला 7 7 49, 7 21. इथं मला भेटणार आहे 7 21, 5 15. बघा मध्यस्थी सेम झाला. यांचा रेशो आला 49:21:15. ओके, ये हो गई एकदम जनरल मेथड. पण जी शॉर्टकट तयार झाली ती वरच्याच ऑपरेशन वरून तयार झाली. कशी केली होती आपण? P आणि Q चा रेशो 7:3, Q आणि R चा रेशो 7:5. या दोघांचा गुणाकार P, या दोघांचा गुणाकार R, पहिला आणि शेवटचा म्हणजे याचा गुणाकार 7 7 49, 3 5 15. शेवटी लिहा. आणि जे क्रॉस असतं ना 7 21, तो Q असतो मित्रांनो. आपण दुसरं तिसरं काही नाही केलं, हेच ऑपरेशन इथं केलं, पण थोड्याशा वेगळ्या वे मध्ये, कारण इथे थोडा जास्त टाइम लागत होता. कळालं गाईज? आवडली मेथड? चला एक शेवटचा क्वेश्चन तुमच्यासाठी ठेवतोय. मग यानंतर तिघ आल्यावर काय करायचं तेही सांगेल. येऊ द्या जितके यायचे येऊ द्या. x:y तुम्ही सॉल्व्ह करा बरं का. 11 5, y:z 3 7. चला करा. चला व्हिडिओ थांबून तुम्ही पण करायचं आहे सॉल्व्ह. चला रेग्युलर मेथडने जर केलं तर वरती 3, खाली 5, 11 3 33, 5 3 15, 5 3 15, 7 5 35. मध्यस्थी सेम झालाय. उत्तर आलं 33 15 35. ओके, लेकिन थोड़ा सा और प्यार से करेंगे. 11 5 3 आणि 7. या दोघांचा गुणाकार 33, या दोघांचा गुणाकार 35. क्रॉस जर केला तर मध्यस्थी भेटतो 5 3 15. आलं का रे उत्तर? ही जरा फास्टेस्ट वे आहे ना.
सर्वांना आता परफेक्शन आलं या मेथडमध्ये? सोपं आहे, काही अवघड नाहीये. तर कन्सेप्ट नंबर 1 आम्हाला लक्षात आली. ज्या वेळेस किती जण असतील, एकच मध्यस्थी असेल, त्या केसमध्ये तुम्ही सरळ सरळ गुणाकार पहिली तिसरी आणि क्रॉस केलं तर मध्यस्थी भेटतो. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्टली रेशो काढू शकतात विदाउट वेस्टिंग टाइम. क्लिअर? नाउ सेकंड कन्सेप्ट नंबर 2. याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की सर तिघ असले तर काय करायचं, आम्ही कोणाकडे पाहायचं? सेकंड कन्सेप्ट कडे फोकस करा. कन्सेप्ट नंबर 2. ठीक आहे, इथे भरपूर मजा आहे शिकण्यासारखी. कन्सेप्ट नंबर 2 मध्ये A:B तुम्हाला दिलंय 7:5, B:C दिलेलं आहे 10:7, C:D आपल्याला भेटताय 2:3. देन फाइंड A:B:C:D. मजा तो आएगा बरखुरदार, बहुत मजा आएगा, देखते चल मजा कितना आएगा. आता याला जर सेम करायचं असेल, मध्यस्थी सेम करायचं आहे, राईट. पण आता इथं एखादा मध्यस्थी असता तर गोष्ट वेगळी होती रे. सर इथे दोन मध्यस्थी, आता दोघाला सेम कसं करावं लागणार? दोघाला जर सेम करायचं असेल, लक्ष द्या, सी ची इथे व्हॅल्यू 7 आहे, इथं 2 आहे, तर वरती आपण काय करूया, वरती आपण 2 ने मल्टिप्लाय करूया, खाली 7 ने मल्टिप्लाय करूया. काय होतं बघा बरं, हे तर 20 आणि 7 दुने 14, हे तर 14 आणि 7 त्रिक 21. आता इथं बी ची व्हॅल्यू आपल्याला 20 मिळाली, इथं बी ची व्हॅल्यू आपल्याला 5 आहे. या 5 ला जर 20 करायचं 4 ने गुणा, मग येत आहे 7 चोक 28 आणि 4 पंचे 20. हो, मध्यस्थी कसे आले? सेम झाले. मग डायरेक्टली एबीसीडी चा रेशो काय मिळणार आपल्याला? 28:20:14:21. हा आपल्याला भेटला ABCD यांचा काय भेटला बाळांनो? रेशो. मला ठाऊक आहे तुम्हाला थोडंसं विचित्र वाटलंय, सर याच्यामध्ये किती वेळ जाणार, आम्हाला ऐकण्याला सुचणार का ही गोष्ट? तर नाही, याला या पद्धतीनं करायचं नाही, परंतु कन्सेप्ट माहिती पाहिजे ना, यासाठी मी कन्सेप्ट क्लिअर केली. आता याला हीच मेथड 28, 20, 14, 21 हे उत्तर आलंय. पण या मेथडनं न करता हा प्रश्न वेगळ्या वेने कसा करता येईल, हाच क्वेश्चन वेगळ्या वे मध्ये कसा करता येईल सांगतो. समजून घ्या. पहिल्यांदा मी सांगणार, पुन्हा 1-2 प्रॅक्टिस करून देणार, म्हणजे तुम्हाला परफेक्शन येणार. ज्या वेळेस 2 मध्यस्थी असतील ना बच्चू, काय करायचं? 7:5 पहिला रेशो लिहिला, दुसरा रेशो 10:7 याच्या खाली लिहायचं, थोडंसं पुढे सरकवायचं. तिसरा 2:3 याला पण थोडं पुढे सरकवायचं, 2:3. चला हे रेशो कसे लिहायचे लक्षात आलं का? सांगा लवकर. एवढं लक्षात आलं सगळ्यांना? सगळ्यात पहिले 7:5, यानंतर 10:7 आणि यानंतर 2:3. आगे क्या किया जाए? आता या 5च्या पुढे 2 संख्या आहेत, खाली काहीच ठेवू नका, याला 5 पुढे लिहा. 7च्या पुढे एक संख्या आहे, 7 लिहा. 10च्या मागे 1 आहे, 10 लिहा. 2च्या मागे एवढ्या संख्या आहे, याला मी लिहा. आता या सगळ्यांचा गुणाकार करा, डायरेक्ट तुमचं उत्तर, विश्वास ठेवा माझ्यावर. जर केलं 9×20, 20 गुणिले 7 70, 9×20 येत मला 50, हे येत आहे 7,35 याची डबल 70. ओहो, जस्ट अ मिनिट, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. 7:5, 10:7, 2:3, राईट? ओके. आणि याला जर केलं, हे येत आहे 5×7=35, हे येत आहे 105. सगळ्याला जर 5 ने भाग दिला, हे येत आहे 14, 10, 14 आणि 5×10 21. हा आलेला आपला रेशो आहे. मग आधीचा रेशो काय आला होता? आधीचा रेशो जरा वेगळा आला होता, राईट? बेसिकने आपण जे केलं होतं त्यावेळेस रेशो जरा वेगळा आलेला. बेसिकने केलं असताना काय केलं होतं? खाली 7, वरती 2, 20 आणि 14, 14 आणि 21, वरती 4, 28 आणि 20. हे आलं 28, 20, 14 आणि 21. असा आन्सर पाहिजे होतं. आन्सर शुड बी 28, 20, 14 आणि 21, राईट? बघूया कसं येतंय. हे आलं पाहिजे, आलंच पाहिजे. मग याला जर सेम करायचं असेल, 7:5 पुढे 10:7 पुढे 2:3. ओके, याच्या पुढे सगळं खाली हे भरून टाका. इकडे 7, याच्या मागे 10, याच्या मागे 2 आणि 2.
हे येत आहे 70, अरे इथे येत आहे याचा आपला गुणाकार चुकला, याचा गुणाकार येतो 140, याचा गुणाकार येतो 10 दुने 20, 20 5 100, याचा गुणाकार येतो 7 दुने 14, 14 5 70 आणि याचा गुणाकार येतो 105. सगळ्याला आता 5 ने भाग द्या. हे तर 28, हे तर 20, हे तर 14 आणि हे तर 21. आलं रे आलं रे आलं रे आलं रे. पहिल्या वेळेस इथं कस काय मला कळालं नाही, मिस्टेक झाली, पण उत्तर हेच आलेलं आहे. त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्याकडून थोडी कॅल्क्युलेशन चूक झाली. पण सर्वांना समजलंय? नाही समजलं कोमात जाऊ नका, आपण 2-4 एक्झाम्पल पाहू, तुम्हाला विश्वास बसेल माझ्यावर. बिलकुल टेन्शन घेऊ नका. A:B 2:4, B:C 5:6, C:D 2:3. राईट. चला आता जर आपल्याला सेम करायचं असेल, पहिले बी ला कसं सेम करता येईल बघून घ्या. वरती बी ला सेम करायचं 5 ने गुणायचं कारण की इथं बी 5 आहे, इकडं 4 आहे, मग खाली 4 ने गुणा. 5 दुने 10, 5 चोक 20, 4 पंचे 20, 6 चोक 24. आता इकडे सी ची किंमत 24 आहे, या इथं सी ची किंमत 24 आहे, इथं सी ची किंमत 2 आहे. याला पण तर 24 करा ना, 12 ने गुणून टाका. 12 दुने 24, 12 त्रिक 36. चला बघा रे, काहीतरी चांगलं पाहायला भेटतंय का? हो सर. काय काय भेटतंय? 10, 20, 24, 36. सगळ्याला 2 ने भाग जातो. 5, 10, 12 आणि 18 हा आला आपला फायनल रेशो. हा काय आला मित्रांनो? आपला फायनल रेशो. 5 दुने 10, 5 चोक 20, 4 पंचे 20, 6 चोक 24. याला 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36. मध्यस्थी सेम केले. मेथड जरा किचकट आहे, फक्त मी कन्सेप्ट क्लिअर केली. 5, 10, 12, 18 हा रेशो आलाय. आता हीच मेथड, हाच प्रश्न आपल्या मेथडने सॉल्व्ह करूया, बघूया फास्ट उत्तर येत आहे का. सेम क्वेश्चन, मेथड डिफरंट. पहिला रेशो लिहिला 2:4, शांततेत समजून घ्या. पहिला रेशो 2:4, सेकंड रेशो 5:6 अँड थर्ड रेशो 2:3. एका खाली एक असा रेशो लिहिला सर्वांनी. आता सगळ्या रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा कशा भरायच्या? 4च्या पुढं किती रिकाम्या जागा आहेत? 2. मग इथं पण 4, इथे पण 4. 6च्या पुढं एकच जागा आहे 6, याच्या मागे एक जागा आहे, यालाच मागे ओढायचं 5. याच्या मागे 2च्या मागे अशा 2 रिकाम्या जागा आहेत, भरून टाका. सगळ्या रांगोळ्या कंप्लीट करा. आता काय होत आहे? 5 दुने 10, 10 दुने 20, 5 दुने 10, 10 चोक 40, 6 दुने 12, 12 चोक 48, 6 चोक 24, 24 त्रिक 72. सगळ्याला 4 ने भाग द्या. 4 पंचे 20, हे आलं 10, हे आलं 12 आणि हे आहे 18 चोक 72. बघा मागचंच उत्तर आलं. क्वेश्चन आणि आपली मेथड जबरदस्त आहे, उत्तर चुकत नाहीये. आता तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे. अजून एक क्वेश्चन आपण शॉर्टकट वेने करूया, जास्त वेळ लागता कामा नाही. वन मोर एक्झाम्पल, पण डायरेक्ट शॉर्टकट. बघा A:B 7, 3, 2, 5 and 4, 3. असा रेशो दिलाय. विचारलं फाइंड ABCD किंवा A आणि D असंही विचारू शकतात, पण मध्यस्थी सेम करणं जरा मोठा टास्क आहे. डोंट वरी गाईज. सगळ्यात पहिले इथं मी लिहिणार 7:3, पुढं 2:5 असं पुढं सरकवायचं. 4:3 याच्या खाली मी 4 लिहिणार, पुढं 3 लिहिणार. रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरल्यावर याच्या मागे 2 आहे, याच्या पुढे 5 आहे, इकडं 3, पुढे पण 3, याच्या मागे 4, इकडे पण 4. क्लिअर गाईज? चला सर्वांचा गुणाकार. 7 दुने चला 14, 14 चोक 56, 3 दुने 6, 6 चोक 24, 5 चोक 20, 20 त्रिक 60, 3 5 15, 15 त्रिक 45. सगळं हे तुमचं आलेला रेशो 56, 24, 60, 45. भारी मेथड मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. चला याला रेग्युलर मेथडने करा, म्हणजे तुमचा जास्त विश्वास बसेल माझ्यावर. याला रेग्युलर मेथडने करा. रेग्युलर मेथडने करायचं झाल्यास वरती मी 2 ने मल्टिप्लाय करणार, खाली मी एक काम करू, खालून वर जाऊ, कारण की इथं मल्टिपल कुठून कसे सेम आहेत बघूया. चला ठीक आहे. आता इथं 3 आणि इथं 2 आहे, इथं 3 आणि 2 आहे, इथं 5 आणि 4 आहे. आता 3, 2, 5 आणि 4 यांचा एलसीएम एकदा शोधा. मध्यस्थी जे सेम करायचे त्यांचा एलसीएम शोधा. 3, 2, 5, 4 यांचा एलसीएम किती येणार आहे? यांचा एलसीएम येतो 30. यस. मग 30 करायचं तर वरती 10 ने गुणा, याला 30 करायचं, याला 6 ने गुणा. नाही 30 नाही येणार, 60 येणार.
60 येणार बच्चा, 60 येणार रे, 60 येणार. 60 येणार तर मग मी इथं 20 ने गुणतोय, याला 12 ने गुणावं लागेल आणि याला 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल. चला बघा, 20 गुणिले 7 140, पुढं काय आलं 60, 12 दुने 24, 12 पंचे 60. यार याला 2 आणि याला 60 करायचंय ना, याला 30 ने गुणावं लागेल ना रे, याला 30 ने गुणावं लागेल. सॉरी 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 सॉरी, याला 30 ने गुणावं लागेल. याला जर 30 ने मल्टिप्लाय केलं तर इथं येणार आहे 7 आणि इकडे येणार 150. मग आता इथं जर 60 आलेलं आहे, इथं 150 आलेलं आहे, याला 150 करावं लागेल. याला 150 करण्यासाठी मला वेगळ्या वेळेने भरावं लागेल. याला अजून भारी मेथड काय, कसं करता येईल, ही थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत आहे का. चला पहिले ए आणि बी सेम करू. वरती 2 खाली 3, 7 दुने 14, बेत्रिक 6, 3 दुने 6, 3 पाचे 15. ओके, आता इथं सी 15 आहे बाळांनो आणि इथं सी 4 आहे. मग आता इथं जर मला 4चं 15 करायचं असेल, जरा डेसिमल मध्ये जाणार, थोडं कॉम्प्लिकेटेड होतंय हा, तरी पण करून बघूया. याला जर करायचं असेल, याला मी मल्टिप्लाय करणार, 4 त्रिक 12, 3.75 आहे, ते डेसिमल येत आहे, हे येत आहे 15 आणि पुढं अजून काहीतरी येणार. थोडंसं कॉम्प्लिकेट होतंय पण उत्तर तेच येत आहे, उत्तर तेच येणार मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल किंवा खालून वर गेलं तरी चालेल. समजा मी खाली 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 दुने 8, याला 8 नाही करता येणार, कॉम्प्लिकेटेड होतील. बेस्ट वे मी सांगितली तसंच करा. हवं त्याला अजून जर केलं, याला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 पाचे 15, 1 7 त्रिक 21, 1 22, 2 3 त्रिक 9, 2 11, 11.25. मग हे कट करायचं तर याला 2 शून्य, 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 मग ते येणार 1400, 600, 1500, 1125. मग 5 ने डिवाइड करा, मग कुठेतरी तुमचं उत्तर येणार आहे. कळालं? 25 ने जर डिवाइड केलं, 25 5 125, 25 सक 150, 25 दुने 50, 25 चोक 100, 25 सक 150 आणि पुढे येत आहे 25 चोक 100, 25 5 125. आपलं उत्तर ते चालू होतं 56 24 60 45. पण हे खूप कॉम्प्लिकेटेड होत आहे. बेस्ट मेथड कोणती आहे आपली? एका खाली एक रेशो लिहायचा आहे, एका खाली एक रेशो लिहायचा आहे, 56 24 60 45 लगेच येतो. आपण असं केलं होतं 7 3 2 5 आणि लास्ट वन 4 3. चला करा लवकर लवकर. रिकाम्या जागा भरल्या 3, 5 मागे कोण 2, इकडे 4 आणि 4. 7 दुने 14, 14 चोक 56, 3 दुने 6, 6 चोक 24, 4 पंचे 20, 20 त्रिक 60, 5 त्रिक 15, 5 त्रिक 45. ही जरा फास्ट मेथड वाटली, विश्वास बसलाय. सगळे क्वेश्चन्स आता असंच करा. एक शेवटचा क्वेश्चन घेऊया म्हणजे ही पण कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. चलो लेट स्टार्ट. वन मोर क्वेश्चन, वन लास्ट क्वेश्चन. x is to y, 11 is to 3, y is to z, 5 is to 4, z is to w. हे घ्या z is to w, 1 is to 5. चला व्हिडिओ थांबवा आणि लवकर लवकर करा, बघूया आपल्या सर्वांचे आन्सर्स मॅच होत आहेत का. चलो एकदम फास्ट घ्या. चला मित्रांनो व्यवस्थित करा. मी याला सॉल्व्ह करताना असं रेग्युलर नाही जाणार. आता आपण डायरेक्ट शॉर्टकट. पहिल्यांदा लिहिणार 11 3, याच्या पुढं 5 आणि 4, याच्या पुढं 1 आणि 5, रिकाम्या जागा. 1च्या मागे किती संख्या आहे? 2 रिकाम्या जागा, 1 1 लिहा. याच्या पुढे 2 3 3 लिहिलं. याच्या पुढे 1 आहे, याच्या मागे 1 आहे. 5च्या मागे 5, 4च्या पुढे 4. चला 11 5 55, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12, 4 पंचे 20 त्रिक 60. तर हे आला आपला रेशो 55 15 12 60. बेस्ट मेथड मी तुमच्यासमोर ठेवली आहे. सर्वांना आवडली असेल अशी अपेक्षा ठेवतो. ही होती सेकंड कन्सेप्ट. फर्स्ट कन्सेप्ट काय होते? सिंगल मध्यस्थी असेल तर आपण पहिल्यांदा अशी झिगझॅग करायचं. पहिल्यांचा गुणाकार, शेवटचा गुणाकार, फर्स्ट अँड लास्ट आणि क्रॉस होणार त्यावेळेस मधली संख्या. ज्यावेळेस 2 मध्यस्थी असतील त्यावेळेस रेशो लिहायच्या, रिकाम्या जागा भरायच्या. दोन्ही मध्यस्थी असताना त्या ऑटोमॅटिक सेम होतील. आपण तीच प्रोसेस करतोय, थोड्या वेगळ्या वे मध्ये करतोय. नाउ थर्ड कन्सेप्ट मित्रांनो, कन्सेप्ट नंबर 3. कन्सेप्ट नंबर 3. चला सगळ्यांना या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यात का एकदा सांगा. चला फास्ट होऊ द्या लवकर लवकर. सगळ्यांना या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यात का? ठीक आहे. नाउ थर्ड कन्सेप्ट. थर्ड कन्सेप्ट जी आहे मित्रांनो ती अतिशय सोपी आहे. त्याला आपण म्हणू शकतो फ्रॅक्शनल.
फ्रॅक्शनल रेशो. रेशो जर फ्रॅक्शन मध्ये आला असेल तर काय करायचं हो सर? फ्रॅक्शन मध्ये ज्याही वेळेस तुम्हाला रेशो येईल ना बच्चा, म्हणजे A:B यांचा रेशो मला दिलेला आहे 1:2 and 2:5. त्यावेळेस तुम्हाला असं सांगण्यात येईल की या दिलेल्या रेशोच्या डिनॉमिनेटर मध्ये जी संख्या आहे त्याला सारख्या नंबरने मल्टिप्लाय करा. म्हणजेच मी याला 10 ने मल्टिप्लाय करणार, याला पण 10 ने मल्टिप्लाय करणार. हे मला भेटतंय 2×5 = 10, हे तर 5×2 = 10, 2×2 = 4. हा आला 5:4. बरोबर. खाली जी संख्या असते त्याच्या एलसीएम ने दोन्हीकडे मल्टिप्लाय करावं लागतं. ही झाली फर्स्ट मेथड. पण मी सांगतो ज्यावेळेस दोन रेशो असतील ना, असं करत बसू नका रे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. याने याला मल्टिप्लाय करा, 5×1 = 5, 2 ने 2 ला मल्टिप्लाय करा, 2×2 = 4, उत्तर तेच येत आहे. मग दोन रेशो असताना एलसीएम घेण्याची काही एक गरज नाही. 2 पेक्षा जास्त रेशो असतील तर तुम्ही एलसीएम ने जा, परंतु 2 रेशो असतील तर डायरेक्ट तुमचं उत्तर येत आहे. वन मोर एक्झाम्पल. फ्रॅक्शनल जर रेशो असेल तर बिलकुल बावचळायचं नाही. P आणि Q यांचा रेशो 1:3 and 8:9 आहे. आता तुम्ही लोक काय करणार? याला 9 ने गुणणार, कारण की दोघांचा खाली जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्यांचा एलसीएम 9 आहे. याला 9 ने गुणायचं, याला 9 ने गुणायचं. मग तुम्ही म्हणता 3×3 = 9, हे 9 कॅन्सल, उत्तर आलं 3:8. अरे यार नहीं बच्चा, जब जब दो रेशो दिया है 1/3, 8/9, इकडे 9 जाऊ द्या आणि 8×3 = 24, दोघाला 3 ने भाग जातो, उत्तर येतं 3:8. हे तुमचं उत्तर आहे. अजून जर जागच्या जागी कॅल्क्युलेशन करायचं असेल असे म्हणू शकतात 3×1 = 3, 3×3 = 9, इकडे गेला 3, इकडे उरला 3:8. असं केलं तरी चालतं. भारी मेथड आहे ना. फ्रॅक्शनल रेशो असताना घाबरायचं नाही, 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 नेवर, कधीच नाही. फ्रॅक्शनल रेशो असताना घाबरायचं नाही. वन मोर एक्झाम्पल. XY 2/5, 8/15. सर काय करायचं आहे? बघा तुमच्या मनाला पटतं ते करा बरं, पण मी सांगतो ती मेथड फॉलो केली तर अतिशय मजा येणार. दोघांना तुम्ही काय करणार? 15 ने मल्टिप्लाय करणार. याला पण तुम्ही काय करणार? 15 ने मल्टिप्लाय करणार, कारण की 5 आणि 15चा एलसीएम 15 येतो. 15 कॅन्सल, 5×1 = 15, उत्तर येतं 3×2 = 6, 8×1 = 8. पुन्हा तुम्ही 2 ने भाग देणार, ते येतं 2×3 = 6, 2×4 = 8. अशा पद्धतीनं तुम्ही जाणार. मी म्हणतो तसं करू नका. मी म्हणतो असं करू नका, मी म्हणतो तसं करा. कसं? बघ बच्चू, 2:5, 8:15, 2 ने भाग दे, 2×4 = 8, 5×1 = 5, 5×3 = 15, 3 को बोलना, चल तेरे घर में जा. उत्तर आलं 3:4. आवडली का नाही? आपली लय भारी असते मेथड. आवडली पाहिजे बाळा. कळालं सगळ्यांना? चला, सॉरी फॉर इंटरप्ट. चला, सर्वांना कळालंय का ही गोष्ट? अतिशय सोपी, छान, झकास. हा, 3 रेशो असतील ना, मी म्हणतो ना 3 रेशो असतील तर तुम्ही डायरेक्ट भिडा ना, काय प्रॉब्लेम नाही रे. तुम्ही 3 रेशोचं घेणे जा. ठीक आहे, 3 रेशोचा मी सांगू का? चला ठीक आहे. चला, 3 रेशो असताना A:B:C 1/2, 2/3 आणि 4/5 असं जर असेल तर घ्या. या केसमध्ये एलसीएम घ्या, कारण की ते क्रॉसने जायला वेळ लागेल. एलसीएम बेस्ट आहे या केसमध्ये. मग एलसीएम घेताना 2, 3 आणि 5 या सगळ्यांचा एलसीएम येतो 30. याला 30 ने मल्टिप्लाय करा, याला पण 30 ने, याला पण 30 ने. आलं उत्तर. हे तर 15, हे तर 10, 10×2 = 20, हे तर 5, 6, 6×4 = 24. बघा बरं, 15, 20, 24 आलं तुमचं आन्सर. 3 असतील तर असं करा, पण जर 2 असतील, परंतु जर 2 असतील तर तसं करायचं नाही रे बापा. बिलकुल करू नको. ये पाप नहीं, ये पाप का भी बाप है. त्यामुळे याला असं डायरेक्ट करा. कसं करायचं? 5×1 = 5, 5×4 = 20, 7×1 = 7, 7×3 = 21. 3 ला इकडे जाऊ द्या, उत्तर येतंय 3:4. चला, कन्सेप्ट नंबर 3 क्लिअर. फ्रॅक्शन मध्ये जर रेशो आला असेल तर त्याला आपण पहिल्यांदा असं 3 असतील तर एलसीएम घ्या, 2 पेक्षा जास्त असतील तर एलसीएम घ्या, परंतु 2 असतील तर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, कोण डिव्हिजन होत असेल तर डायरेक्ट करा. मला माहिती आहे खूप बेसिक कन्सेप्ट आहे. काही लोकांना असे वाटत असेल सर किती सोप्या कन्सेप्ट आहे, किती चिल्लर कन्सेप्ट आहे. या जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत फास्ट कॅल्क्युलेशन होणार नाही. मी ज्या अर्थी घेतोय त्या अर्थी काही ना काही यामागे लॉजिक असणार आहे मित्रांनो. पुढची कन्सेप्ट नंबर 4. कन्सेप्ट नंबर 4 पेपरच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू सर्व चालू आहे. कन्सेप्ट नंबर 4. चौथी कन्सेप्ट काय म्हणते? चौथी थोडीशी टेक्निकल टर्म्स आहे. कन्सेप्ट नंबर 4 मध्ये मी समजून सांगतोय, लक्ष द्या, थोड्या टेक्निकल टर्म्स आहे. या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला फर्स्ट प्रपोर्शनल,
यानंतर मीन प्रपोर्शनल, थर्ड प्रपोर्शनल, मीन म्हणजे सेकंड किंवा मधला, या दोघांच्या मधला, थर्ड प्रपोर्शनल. ठीक आहे, या ज्या गोष्टी आहेत या माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, फर्स्ट प्रपोर्शनल, मीन प्रपोर्शनल अँड थर्ड प्रपोर्शनल, तीन असतील तर यांच्या टर्म अशा होतात. ओके, काय काय म्हटलं? फर्स्ट प्रपोर्शनल, मीन प्रपोर्शनल अँड थर्ड प्रपोर्शनल. याचा अर्थ काय समजून घ्या. आता ज्या वेळेस मी तुम्हाला असं म्हणतो A is to B is equal to B is to C. आता इथे जर बघितलं, इथे पण B आहे, इथे पण B आहे, दोघांची मधली व्हॅल्यू B आहे. मग मी याला लिहित असताना जर असं म्हटलं A by B इक्वल टू B by C, चलो बोलो कुछ गलत लिखा है क्या मैंने? कुछ भी गलत नहीं लिखा. मग आता हे B ला इकडे जाऊ देतो, हे तर B स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू C, देन B इज इक्वल टू अंडर रूट A इंटू C. आता इथे जर ऑब्झर्व केलं, इथं A जो असतो हा असतो फर्स्ट प्रपोर्शनल, C जो असतो दॅट विल बी थर्ड प्रपोर्शनल अँड B इज मीन प्रपोर्शनल. या तीन टर्म लक्षात असणं गरजेचं आहे. काय शिकलो मित्रांनो आपण बेसिक मध्ये? फर्स्ट प्रपोर्शनल, मीन प्रपोर्शनल अँड थर्ड प्रपोर्शनल. मीन प्रपोर्शनल अशी व्हॅल्यू असते ज्यांचा जो बी असतो A आणि C चा प्रोडक्ट रूट मधला, तो मीन प्रपोर्शनल एवढा असतो. कळालं? विथ फिगर्स, विथ व्हॅल्यूज, विथ फॅक्ट्स समजून घेऊया. बघा आता असा प्रश्न जर विचारला, देर आर थ्री रेशोज A is to B is to C किंवा A B and B C असं काहीतरी असेल काय, वॉट एव्हर, अँड B is mean proportional and the value of A is 16, B is X and value of C is 4, then find mean proportional. Then find mean proportional. आता mean proportional मला B ची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग मी असं म्हणू शकतो ना 16 by X is equal to X by 4 ना रे बाळा, दोघांचा गुणाकार x स्क्वेअर इज इक्वल टू 16 चौका येतो 64. x ची किंमत मला काय येते रे? 8 येते. म्हणजे या ठिकाणी जर मी 8 ठेवलं, या दोघांचा रेशो सेम व्हायलाच पाहिजे. मग जर बघितलं 16 by 8 इज इक्वल टू 8 by 4, याचा रेशो 2:1, याचा पण रेशो 2:1. यालाच म्हणायचं फर्स्ट, सेकंड अँड मीन प्रपोर्शनल. फोर्थ प्रपोर्शनल देखील असतो, तेही मी समजून सांगेल, पण ही कॉन्सेप्ट समजली सर्वांना? फर्स्ट प्रपोर्शनल, सेकंड मीन प्रपोर्शनल अँड थर्ड प्रपोर्शनल. क्लिअर गाईज? यावर अजून एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे बरं वाटेल. A is to B A is to B आपण घेऊया 3 is to Y. ठीक आहे. B is to C equal to B is to C Y is to 27. Find mean proportional, that means find value of B. याला लिहिताना आपण लिहू 3 by Y is equal to Y by 27. Y square is equal to 27×81, Y is equal to 9. याच्यात जर मी 9 ठेवलं तर येतं 3:9 आणि याच्यात जर ठेवलं तर 9:27. दोघांचा रेशो 1:3 येतो. कंडिशन सॅटिस्फाईड. तर फर्स्ट, सेकंड अँड फर्स्ट, मीन अँड काय थर्ड प्रपोर्शनल कन्सेप्ट क्लिअर. ओके गाईज, नाउ नेक्स्ट फोर्थ प्रपोर्शनल. हे सगळं झालं. आता फोर्थ प्रपोर्शनल जर विचारले असेल ना, समजा जर मी असं म्हटलं, मी फक्त व्हेरिएबल मध्ये सांगतोय कारण की फोर्थ प्रपोर्शनल लगेच लक्षात येईल. Find fourth proportional for A, B, C and X. What will be the fourth proportional for the numbers A, B and C? Okay? Because there are three numbers A, B, C. Then find the fourth proportional. There are three ratios in the proportional. Three numbers in the proportional A, B, C. Find fourth proportional. वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. याला लिहिताना मी असं लिहिणार फोर्थ प्रपोर्शनलचा म्हणजे अशी व्हॅल्यू मला X ची पाहिजे जिथं A आणि B चा जो रेशो आहे तोच रेशो C आणि X चा व्हायला पाहिजे. यालाच आपण म्हणतो फोर्थ प्रपोर्शनल. अशा पद्धतीने मला X ची व्हॅल्यू शोधायची आहे. कळतंय? डोकं लागतंय काही? बघूया कसं करता येईल. फोर्थ प्रपोर्शनलचं एक उदाहरण सांगतोय, चला समजून घ्या सर्वांनी समजून घ्या. ओके,
find fourth proportional for if there are three number 27, 15, 9, find fourth proportional. Find fourth proportional for 27, 15 and 9 यांच्यासाठी असला फोर्थ प्रोपोर्शनल. काय करणार तुम्ही म्हणणार सर 27 आणि 15चा जो रेशो आहे तोच रेशो मला 9 आणि x चा असला पाहिजे. याला सिम्प्लिफाय करताना x एकीकडे जाणार, x इज इक्वल टू 9 into 15 डिवायडेड बाय 27, 9 त्रिक 27, 3 5 15. तर इथं यांचा फोर्थ प्रोपोर्शनल काय येतोय 5 येतोय बाळांनो. यांचा फोर्थ प्रोपोर्शनल 5. विश्वास ठेवू नका, ठेवून बघा, व्हॅल्यू ठेवा 9 आणि x. बघा या दोघांचा जो रेशो आहे तोच या दोघांचा होतोय का बघा. 3 ने भाग द्या, 3 त्रिक 3 9 27, 3 5 15. बघा x ची व्हॅल्यू 5 आली होती आपली. झाली कंडिशन सॅटिस्फाईड? नक्की पटलं जीवाला? अशा पद्धतीने आपण काय शोधू शकतो फोर्थ प्रोपोर्शनल. काय बाळांनो? फोर्थ प्रोपोर्शनल. तर आपण या कन्सेप्ट मध्ये काय काय शिकलो? सगळ्यात पहिले शिकलो काय काय बघा, फर्स्ट प्रोपोर्शनल, मीन प्रोपोर्शनल, थर्ड प्रोपोर्शनल आणि नंतर पाहिलं फोर्थ प्रोपोर्शनल कसा शोधायचा. नाउ नेक्स्ट अँड लास्ट कन्सेप्ट. आता पुढच्या कन्सेप्ट बघा, लास्ट आहे. जर तुम्हाला कुठे असं विचारलं कन्सेप्ट नंबर 5, नोट्स काढत चला मित्रांनो, खूप इझीएस्ट लँग्वेज मध्ये सांगतोय. कन्सेप्ट नंबर 5 याचं नाव आहे सब डुप्लिकेट रेशो आणि सब ट्रिप्लिकेट रेशो. ओके, या दोन्ही गोष्टी समजून घ्या. सब डुप्लिकेट रेशो आणि सब ट्रिप्लिकेट रेशो काय असतो. आता सब डुप्लिकेट आणि सब ट्रिप्लिकेट रेशो समजून घ्या. फाइंड सब डुप्लिकेट रेशो फॉर 0.16 अँड 0.36. यांचा मला सब डुप्लिकेट रेशो काढायचा आहे. पहिल्यांदा काय करा, या दोन्ही संख्या प्रोपोर्शनल मध्ये घ्या. इथल्या दोन रेशो आणि दोन डेसिमल कट केले, इकडं उरतो 16 आणि इकडं उरतोय 36. मग बाळांनो सब डुप्लिकेट जर विचारला, आलेल्या रेशोचा स्क्वेअर रूट घ्या. आलेल्या रेशोचा काय घ्यायचा? स्क्वेअर रूट. मग मी याचा घेणार स्क्वेअर रूट, याचा घेणार स्क्वेअर रूट, याचा सब डुप्लिकेट रेशो येणार 4:6. अजून भाग द्या 2:3. हा झाला यांचा सब डुप्लिकेट रेशो. व्हॉट विल बी द सब डुप्लिकेट रेशो फॉर 0.16 अँड 0.36? 2:3. कळालं गाईज? सब डुप्लिकेट असलं तर स्क्वेअर रूट करणं मस्ट आहे. ओके, आता सब ट्रिप्लिकेट लक्षात येणार, डिफॉल्ट नावात आहे सब ट्रिप्लिकेट म्हणजे काय, क्यूब रूट घ्यावा लागेल. एक उदाहरण बघूया. व्हॉट विल बी द सब ट्रिप्लिकेट रेशो फॉर 0.216 अँड 0.343? आता यांचा मला काय करायचं, सब ट्रिप्लिकेट. याचा रेशो घेताना आपण दोन्हीकडचे डेसिमल जर कट केले 216 आणि 343, पण सब ट्रिप्लिकेट विचारताना क्यूब रूट काय घ्यायचा क्यूब रूट. मग हा कोणाचा आहे 6, हा कोणाचा आहे 7, तर मग यांचा सब ट्रिप्लिकेट रेशो येतो 6:7. गाईज क्वेश्चन क्लिअर झाला असेल अपेक्षा ठेवतो. क्लिअर? सब ट्रिप्लिकेट रेशो एका एसएससी ला विचारलेला क्वेश्चन एकदा तुमच्यासमोर डिस्कस करतो म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. देर आर टू नंबर्स A and B. The value of A is 1/0.25 and value of B is 1/0.16. Find the sub-duplicate ratio for A is to B. What will be the sub-duplicate ratio of A is to B? यांचा sub-duplicate. काही लोक म्हणते सर खूप अवघड आहे. काही अवघड नाही रे. हा इकडे जातो, तो तिकडे जातो, राईट? मग इथं काय येणार 0.16, इथे येणार 0.25. आता यांचे डेसिमल कट करा. हा येतो 16, हा येतो 25. सब डुप्लिकेट म्हणजे यांचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. हा येतोय 4 आणि हा येतोय 5. यांचा सब डुप्लिकेट रेशो आला 4:5. तर आणि सब ट्रिप्लिकेट तुम्हाला तर कळालेलं आहे. सब ट्रिप्लिकेट क्यूब रूट, सब डुप्लिकेट स्क्वेअर रूट. सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. एकदा फास्ट रिवाइज करूया म्हणजे तुमचं सगळं बेसिक सुंदर पैकी कव्हर झालंय बाळांनो. बच्चो देखो हमने क्या किया था. कन्सेप्ट नंबर 1, ज्यावेळेस मध्यस्थी 1 असेल, रिवाइज करा. तुमच्या नोट्स आणि माझ्या नोट्स मॅच होत आहे का बघा. ज्यावेळेस क्या कहा मैंने, मध्यस्थी 1 असेल, मध्यस्थी एकच असेल, त्यावेळेस काय करायचं, पहिल्या दोघाचा शेवटच्या दोघाचा प्रोडक्ट तो लिहायचा आणि क्रॉस प्रोडक्ट जो असतो तो मध्यस्थी देतो. क्लिअर? शॉर्टकट वेने आपण सॉल्व्ह केलं होतं. डिश. क्लिअर? नेक्स्ट यानंतर पाहिलं होतं आपण
जर मध्यस्थी 2-2 जण असतील तर कसं केलं होतं आपण, पहिल्या 2 रेशो लिहायचा आहे, त्यानंतर त्याच्या पुढे सरकून 2 रेशो, त्याच्या पुढे 2 रेशो, मधल्या जागा भरायच्या आणि डायरेक्ट त्यांचा व्हर्टिकल प्रोडक्ट हा यांचा रेशो असतो. पुन्हा काही डिव्हिजन होत असेल तर त्याला डिव्हिजन दिलं तरी चालेल. नेक्स्ट, यानंतर आपण बघितलं मित्रांनो, फ्रॅक्शन मध्ये रेशो असेल, फ्रॅक्शन मध्ये 2 रेशो असतील तर डायरेक्ट तुम्ही तिथं झिगझॅग करा, कुठे डिव्हिजन होत असेल तर डिव्हिजन करा, उत्तर तुमचं फास्ट येत आहे. ती 2 पेक्षा जास्त रेशो असतील तर त्यांचा एलसीएम घ्या आणि डायरेक्ट सॉल्व्ह करा. ही फास्टेस्ट मेथड आहे. फॉर मोर दॅन 2 रेशोज आणि 2 रेशो असतील तर क्रॉस मेथड. फ्रॅक्शन पण आपल्याला सोपं वाटेल कारण की यावर बँकिंगचे इंटरेस्टेड क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट कन्सेप्ट नंबर 4. कन्सेप्ट नंबर 4 मध्ये आपण पाहिलं होतं फर्स्ट प्रोपोर्शनल, मीन प्रोपोर्शनल, थर्ड प्रोपोर्शनल. त्यांच्या कन्सेप्ट लक्षात आले असेल. ही आहे मीन प्रोपोर्शनल. A is to B, B is to C असेल तर A by B is equal to B by C असं असतं. B square is equal to AC, B is equal to root AC हे असतं. म्हणजे मला B च्या अशा व्हॅल्यू शोधायच्या आहेत की दोन्ही रेशो कशा करतील, सेम करतील. कशा करतील मित्रांनो, सेम करतील. यानंतर आपण पाहिला फोर्थ प्रोपोर्शनल, A, B, C आणि X. मला X ची अशी व्हॅल्यू शोधायची आहे जी A is to B आणि C is to X या दोघांचा रेशो सेम करेल. यानंतर आपण शेवटची कन्सेप्ट पाहिली, कन्सेप्ट नंबर 5. बच्चो, हमने देखा सब डुप्लिकेट रेशो आणि सब ट्रिप्लिकेट रेशो. सब डुप्लिकेट रेशो मध्ये एकदा व्हॅल्यू आल्या तर स्टँडर्ड व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर रूट घ्यायचा. ओके सर, जर स्क्वेअर रूट जात नसेल तर त्यांचा सब डुप्लिकेट रेशो √5. समजा 5 आणि 4 यांचा सब डुप्लिकेट रेशो काय असणार, √5 to √4. म्हणजे √5 to 2, √4 म्हणजे 2 असतो. कळालं नक्की. सब ट्रिप्लिकेट रेशो 3 आणि 5 चा सब ट्रिप्लिकेट रेशो काय येणार, क्यूब रूट ऑफ 3 अँड इज टू क्यूब रूट ऑफ 5. कळालं, सोपं होतं सगळ्या कन्सेप्ट. अजून एक महत्वाची गोष्ट सुरुवातीला सांगितली होती, ज्यावेळेस दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केली तर रेशो बदलत नाही. पूर्णपणे अधिकार आहे आपल्याला सारख्या नंबरने मल्टिप्लाय डिवाइड करायचा. याचा यूज आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल मध्ये बघूया. जे काही मी थेरी आज तुम्हाला शिकवली, जे काही बेसिक कन्सेप्ट आज मी क्लिअर केल्या, या सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला याच्या प्रॅक्टिस सेकंड सेशन मध्ये बघायला मिळेल. सर्वांनी त्या सेशनला व्यवस्थित बघून स्वतःच्या ज्या नोट्स काढल्या त्याचा पुरेपूर उपयोग तिथे करायचा आहे. या कन्सेप्टच्या बाहेर काहीच नसणार आहे. तेवढी एक प्रॅक्टिस झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण क्वेश्चन क्वालिटीकडे वाढत जाऊया. मला माहिती आहे, ठाऊक आहे, खूप बेसिक पासून मी सांगतोय, जीवावर येऊ देऊ नका. स्वतःला असं थोडेसे पाय जमिनीवर जर ठेवले, थोडं ऐकायला वाईट वाटेल पण पाय जमिनीवर जर ठेवले आणि जमिनीवर पाय ठेवून जर अभ्यास केला, बारीक कन्सेप्ट मध्ये सगळ्यात जास्त शिकायला भेटतं मित्रांनो. माझा पर्सनल अनुभव आहे. क्लिअर. तर या कन्सेप्ट पासून SBI PO पर्यंतचे सर्व क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. यावर बेस डेटा इंटरप्रिटेशन देखील टॅकल करूया. क्लिअर गाईज. चला थांबूया. सर्वांना हे सेशन आवडलं असेल. थँक्यू सो मच. बाय बाय.